फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपला पदार्थ पेपर 1 तर इझिली सॉल्व्ह झाला असेल, सर्वांनी सॉल्व्ह केला असेल. आता खूप दिवस झाले मी नाही का थोडा बिझी होतो, थोडा माझी तब्येत पण खराब होती, तर लेक्चर्स काय आले नाही रेग्युलर. आता पदार्थ पेपर 2 आपल्याला 3 दिवसाचा गॅप आहे. तर आता यामध्ये नाही का पदार्थाचं जेवढं होते तेवढं तुम्ही पदार्थ 2 व्यवस्थित करा. पदार्थ 2 थोडासा लेंदी टॉपिक आहे, थोडेसे समजायला अवघड आहे. इझी आहे तसं, पण थोडंसं टॉपिक कशा त्याच्यात नाही का क्वेश्चन्स भरपूर येतं, थोडे कन्फ्युजिंग क्वेश्चन येतं. तर प्रमाण येतं, वेगवेगळे प्रमाण येतं. परीक्षा प्रमाण झालं, प्रत्यक्ष प्रमाण झालं, अनुमान प्रमाण झालं, युक्ती प्रमाण झालं, उपमान प्रमाण झालं. तर हे सर्व थोडे टॉपिक नाही का मी डिटेलमध्ये घेतलेले आहेत. फक्त अनुमान प्रमाण बाकी ते पण मी या 1-2 दिवसात या गॅपमध्ये मी तुम्हाला अनुमान प्रमाण देऊन टाकेल. ट्राय करेल मी सर्व सिलेबस तुम्हाला कंप्लीट करायचा. आता राहिला प्रश्न आता पदार्थ पेपर 2मध्ये आपल्याला जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ येतं, आज आपण त्याच्यावर डिस्कशन करणार आहोत. बाकी आता रेग्युलर लेक्चर येतील, जेवढं माझ्याकडून होते तेवढं मी तुम्हाला हेल्प करतच राहतो. ठीक आहे. बाकी तुम्हाला एक्स्ट्रा काही प्रॉब्लेम आला, काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन करा. मी तिथं ॲक्टिव्ह राहतो. मी तुम्हाला भले व्हिडिओ नाही टाकणं झाला तरी मी तुमचे डाऊट तुमच्या लेवलवर सॉल्व्ह करून टाकेल. ठीक आहे. तर आपण बघू पदार्थ पेपर 2साठी जे मोस्ट एक्सपेक्टेड MCQ येतं. आता MCQ नाही का तुम्ही बघितले असेल सर्वीकडे, तर ते हिंदीमध्ये येतं, पण मी तुम्हाला मराठीमध्ये सर्व ट्रान्सलेट करून मी तुमच्यासाठी पूर्ण एकदा एका याच्यात आणून ठेवलेलं आहे. याच्या नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर भेटून जातील. तर आपण बघू. त्याच्यात पहिला क्वेश्चन येते, परीक्षते व्यवस्थापयते वस्तू स्वरूप रूपनयंती. हे काय, हे सूत्र पूर्ण करा. तर याचं काय उत्तर येते, परीक्षा. आता हे साधन ज्ञान उपलब्धी हे कशाचं आहे, हे परीक्षाचं पर्याय आहे. अभाव प्रमाण यांनी मान्य केलेलं आहे. कोण मान्य केलेलं आहे, वेदांत दर्शन आणि मीमांसकांनी मान्य केलेलं आहे. ठीक आहे. नंतर न्यायदर्शनाने कोणते प्रमाण मान्य केले, तर त्यांनी प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान हे 4 प्रमाण न्यायदर्शनाने मान्य केले. तर नंतर पदाचा तसेच त्यातून व्यक्त होणाऱ्या अर्थाचा म्हणजे जो संबंध आहे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात शब्दवृत्ती म्हणतात. नंतर ज्ञानाचा विषय प्रतिपादित करणाऱ्या ग्रंथास काय म्हणतात, शास्त्र म्हणतात. नंतर या प्रमाणात साध्याचा जवळ जाता येत नाही, म्हणजे या प्रमाणात साध्याच्या जवळ जाता येत नाही. कोणत्या प्रमाणामध्ये, युक्ती प्रमाणामध्ये. नंतर इथे उपमान प्रमाणाचे किती प्रकार येतं, उपमान प्रमाणाचे किती प्रकार येतं, 3 येतं. उपमिती कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे, उपमिती हे कोणत्या प्रकारचे ज्ञान आहे, अप्रत्यक्ष प्रमाणाचे ज्ञान आहे. नंतर धातू वैषम्य हे व्याधीचे काय आहे, कार्ययोनी आहे. काय आहे, कार्ययोनी आहे. नंतर असमवायी कारणाचे प्रकार किती येतं, 2 प्रकार येतं. नंतर पिलूपाकवादामध्ये जे पिलू आहे त्याचा अर्थ काय होतो, परमाणू. नंतर इथे विवर्तवादानुसार विश्वाचे कारण काय आहे, ब्रह्म. नंतर स्वभाव परमवाद ची काय देणे, ही कोणाची देणे, ही चरक संहितेची देणे. कोणाची देणे, स्वभाव परमवाद कोणी दिलेला आहे, चरक संहितेने दिलेला आहे. इंद्रिय सन्निकर्षाचे किती प्रकार येतं, इंद्रिय सन्निकर्षाचे किती प्रकार येतं, सन्निकर्षाचे 6 प्रकार येतं. नंतर अंतःकरणामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, यामध्ये मन येते, बुद्धी येते आणि अहंकार येते. ठीक आहे. याचा समावेश कशामध्ये होतो, अंतःकरणामध्ये होतो. नंतर नेक्स्ट क्वेश्चन येते, तत्र डॅश ज्ञानम निर्विकल्पम. तत्र काय ते, निष्प्रकारक ज्ञानम निर्विकल्पम. आता तुम्हाला हे नाही का, तुम्ही नाही का बुक वाचताल, याच्यामध्ये तुम्हाला खूप थोडं कन्फ्युजन होईल. बट हे नाही का मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन येतं. याच्यातून तुम्ही एवढं जरी करून गेले, तुमचे 10 ते 15 MCQ तुमचे व्यवस्थित बरोबर येऊन जातात आणि ते सफिशियंट आहे, मोर दॅन इनफ आहेत. ठीक आहे. नंतर इथे आत्मेंद्रियार्था मनोअर्थानाम सन्निकर्षात प्रवर्ते डॅश सा यासा बुद्धी प्रत्यक्षम सा निरुच्यते. हा श्लोक आहे. आता याच्यात हा फिल इन द ब्लँक्स द्यायचं. त्याचं काय ते, व्यक्ता तदात्वे. आता हे तुम्ही जास्त डोकं नका लावू, जसं आहे तसंच्या तसं तुम्ही हे लक्षात ठेवा. ठीक आहे. एकदा दोनदा तुम्ही रीड करसाल, एकदा दोनदा बघसाल, नोट्स बघसाल, तर तुम्हाला सर्व आठवून येऊन जाईल. डॅश जन्य ज्ञानम अनुमिती, म्हणजे काय, परामर्श जन्य ज्ञानम अनुमिती. नंतर इथे अनुपूर्वम हेतू दृष्ट्वा पश्चात म्रियते इति अनुमानम. ठीक आहे. नंतर इथे प्रमाणाद्वारे ज्याचे ज्ञान होते त्याला काय म्हणतात, प्रमेय म्हणतात. यदर्थ विज्ञानम सा काय, पदार्थ प्रमा. हे काय, हे कोण सांगितले, वात्सायन. हे काय, सूत्र पूर्ण करा. असे क्वेश्चन तुम्हाला जे सिंपल जे सिंगल लाईनचे सूत्र येतं हे तुम्हाला आपल्याला MCQमध्ये येऊ शकतात. तर आता प्रत्येक केल्यापेक्षा हे जे इम्पॉर्टंट येतं, जे याच्यात दिलेलं येतं ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही वस्तूचे यथार्थ ज्ञान ज्याद्वारे प्राप्त होते त्याला काय म्हणतात, त्याला आपण प्रमाण म्हणतो. नंतर इथे यथार्थ अनुभव प्रमा तत् साधनमच प्रमाण. हे काय सूत्र आहे, याच्यात काय जसं सूत्र आहे तसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पदाद्वारे शक्तीचे ज्ञान प्रत्यक्ष होणे म्हणजे याला काय म्हणतात, म्हणजे याला शक्तिग्रह म्हणतात. कोणत्या पदाचा शाब्दिक अर्थ न घेता गरजेनुसार वेगळा अर्थ काढणे म्हणजे काय होय, लक्षणा होय. ठीक आहे. नंतर इथे युक्ती प्रमाणाला स्वतंत्रपणे कोणी मान्यता दिली आहे, तर चरकांनी मान्यता दिली आहे. ज्ञात वस्तूच्या साम्याच्या आधारावर
म्हणजे ज्ञान वस्तूच्या साम्याच्या आधारावर अज्ञात वस्तूचे ज्ञान होणे म्हणजे काय होते, याला म्हणतात साधर्म्य म्हणतात. ठीक आहे. आचार्य चरकांनी उपमान प्रमाणाला कोणती संज्ञा दिली आहे, तर त्यांनी त्याला औपम्य म्हटलेलं आहे. कोणाला? चरकाचार्यांनी उपमान प्रमाणाला काय म्हटलेलं आहे? औपम्य म्हटलेलं आहे. नंतर असत्कार्यवाद कशाचा पर्याय आहे? हा आरंभवादचा पर्याय आहे. नंतर डॅश परमाणू म्हणजे इक्वल्स टू एक द्वयनुक, तर याला काय, 2 परमाणू इज इक्वल टू एक द्वयनुक म्हणतात. नंतर प्राग प्रभाव प्रतियोगी कार्य, प्रभाव प्रतियोगी कार्य, हे काय, प्राग प्रभाव म्हणजे काय, याला कार्य म्हणतात. ठीक आहे. ते तुम्ही लक्षात ठेवा. याच्यात काही जास्त मी समजून सांगू शकत नाही, जसं आहे तसं तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. बाकी तर डिटेलमध्ये तर सर्व शिकवलेलंच आहे मी. नंतर येते शक्तस्य शक्य करणात इज डॅश डॅश सत्कार्यवाद, हे काय, शक्तस्य शक्य करणात सत्कार्यवाद. रुग्णाच्या आयुष्याचे रक्षण होणे म्हणजे काय, अनुबंध होय. नंतर व्यक्ता तदात्वे सा यासा बुद्धी डॅश डॅश निरुच्यते, हे सूत्र पूर्ण करायचं आपल्याला. तर व्यक्त्या तदात्वे सा या बुद्धी प्रत्यक्ष निरुच्यते. नंतर इथे रूपोपलब्धी साधनम इंद्रियम डॅश डॅश डॅश, याचं काय ते इथे चक्षु म्हणजे काय, रूपोपलब्धी साधनम म्हणजे रूपाच्या आपल्याला रूपाचे जर का ज्ञान घ्यायचं असेल त्याचं साधन काय, चक्षु आहे. ठीक आहे. चक्षु म्हणजे काय, आपले डोळे किंवा चक्षुरेंद्रिय. ठीक आहे. नंतर इथे प्रत्यक्ष बाधाकर भाव किती मानले आहेत? 8 मानले आहेत. नंतर आचार्य चरकांनी कर्णामध्ये यांचा समावेश केला नाही. कोणाचा समावेश केला नाही? अहंकाराचा. ठीक आहे. बाकी सर्वांचा केलेला आहे, महत, बुद्धी, इंद्रिय. कोणाचा समावेश केला नाही? अहंकाराचा. जो असद हेतू असूनही सद हेतूसारखा दिसतो त्या हेतूला काय म्हणतात? हेत्वाभास म्हणतात. जो असद हेतू असूनही सद हेतूसारखा दिसतो त्या हेतूला काय म्हणतात? हेत्वाभास. ठीक आहे. नंतर इथे स्वतःला मिळालेले ज्ञान दुसऱ्याला देण्यासाठी ज्या अनुमान प्रमाणाचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात? परार्थनुमान. याला काय म्हणतात? परार्थनुमान. नंतर आचार्य चरकांनी डॅश डॅश इतके प्रमाणे मान्य केलेत. किती प्रमाणे मान्य केलेत? 4 प्रमाणे. सांख्य दर्शनाने प्रत्यक्ष अनुमान शब्द प्रमाणे मान्य केले आहेत. नंतर न्याय दर्शनानुसार प्रमेय संख्या किती? 12. नंतर प्रमाणेन प्रमीयते यत तत डॅश डॅश, हे काय, कविराज गंगाधरचं येतं. इथं काय ते, प्रमाणेन प्रमीयते यत तत प्रमेय. नंतर चरकांनी शब्दाचे किती प्रकार सांगितले? 4. वाक्यात अर्थ सांगण्याची पात्रता असणे म्हणजे काय? योग्यता. युक्ती प्रमाणाचा उपयोग दर्शनशास्त्रांनी अनुमान प्रमाणात केला आहे. सांख्य दर्शनाने उपमान प्रमाणाचा समावेश कशामध्ये केलेला आहे? प्रत्यक्षमध्ये केलेला आहे. ठीक आहे. कंशांना उपमान प्रमाणाचा समावेश कशात केलेला आहे? प्रत्यक्ष प्रमाणामध्ये. कोणी केलेला आहे? सांख्य दर्शनांनी. ठीक आहे. नंतर इथे नेक्स्ट MCQ. नेक्स्टमध्ये काय ते, एखाद्या वस्तूचे ज्ञान तिच्या वैशिष्ट्यावरून केले जाते त्याला काय म्हणतात? त्याला धर्म मात्र उपमान असे म्हणतात. नंतर इथे डॅश डॅश करणम उपमान, हे सूत्र पूर्ण करायचं आपले. उपमिती करणम उपमान. ठीक आहे. नंतर इथे कर्त्याद्वारे काय साध्य केले जाते? कर्त्याद्वारे काय साध्य केले जाते? कार्य साध्य केले जाते. या वादाला आयुर्वेद आणि सांख्य यांनी समान रूपाने मान्यता दिली. कोणाले? परिणामवादाले आयुर्वेद आणि सांख्यांनी समान रूपाने मान्यता दिलेली. नंतर अनन्यथा सिद्धम कार्य नियत पूर्ववृत्तीम, हे काय? कारणम. हे सूत्र पूर्ण करा. नंतर चरकांनी स्वभाव परमवाद वादाचे वर्णन केले. कशाचे वर्णन केलेले? स्वभाव परमवाद. नंतर खालीलपैकी कोणता अलौकिक प्रत्यक्ष प्रकार नाही? तर कोणता नाही? संयोग प्रत्यक्ष. ठीक आहे. अक्षम डॅश 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 लोप्तब्यते इति प्रत्यक्षम. ठीक आहे. हे कोणाचं आहे? प्रशस्त पादभाष्याचं. ठीक आहे. डॅश 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 नामसंबंध, सन्निकर्ष नामसंबंध. ठीक आहे. नंतर अनुमान खलू डॅश 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 युक्तिपेक्ष तर्को. इथं काय ते? अनुमान खलू तर्को युक्तिपेक्ष. नंतर आचार्य चरकांनी अनुमानाचे किती प्रकार सांगितले? 3 प्रकार सांगितले. नंतर हेतू आणि पक्षाच्या अविनाभाव संबंधाला काय म्हणतात? आपण व्याप्ती म्हणतात. ठीक आहे. नंतर येते अर्थापत्ती प्रमाण डॅश डॅश मान्य केले आहे. कोणी मान्य केले? प्रभाकरांनी. नंतर परीक्षते व्यवस्थाप्यते वस्तुस्वरूप मन्यते परीक्षा, हे सूत्र कोणी सांगितले? चक्रपाणींनी सांगितले. प्रमाणाद्वारे ज्याचे आकलन होते त्याला काय म्हणतात? प्रमेय म्हणतात. ज्याच्याद्वारे वस्तूच्या स्वरूपाचा निश्चय केला जातो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण परीक्षा म्हणतो. नंतर आप्तस्तु यथार्थ वक्ता, हे वर्णन कोणी केले आहे? हे तर्कसंग्रहाने केलेलं आहे. डॅश 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 श्रुती राप्त वचनम तू, हे सूत्र कोणी केलेलं आहे? आप्तांनी केलेलं आहे. हे सूत्र काय? आप्त श्रुती राप्त वचनम तू. ठीक आहे. नंतर युज्यते संबंधे अनवेती ही युक्ती, हे काय सूत्र आहे. ठीक आहे. नंतर उपमितीकरणम
उपमिती, उपमितीकरणम उपमिती हे सूत्र आहे. द वैशेषिक दर्शनाने उपमान प्रमाणाचा समावेश कोणत्या प्रमाणात केला आहे? अनुमान प्रमाणात. कोणी? वैशेषिक दर्शनाने. कशाचा? उपमान प्रमाणाचा. याच्या आधी सांख्य दर्शनाने उपमान प्रमाणाचा कशात उपयोग केला, कशात समावेश केला होता ते पण बघितलं. तर कन्फ्यूज नाही व्हायचं, ठीक आहे. एक अर्थ सांगितल्यावर न सांगितलेल्या अर्थाचे ज्ञान प्राप्त होणे त्याला काय म्हणतात? अर्थापत्ती म्हणतात, ठीक आहे. नंतर अभाव प्रमाणाचा पर्याय काय आहे? अनुपलब्धी आहे, ठीक आहे. नंतर जायन्ते हेतुर वैषम्यादी वैषम्याद्वी शमादेह धातव हे सूत्र कोणी कशाचे? स्वभाव परमार्थाचे. नंतर आचार्य चार्वाकांनी कोणता वाद वर्णन केलेला आहे? स्वभाववाद वर्णन केलेला आहे. नंतर परम सूक्ष्म अवयव हे काय? परमाणू. परम सूक्ष्म जे अवयव त्याला काय म्हणतात? परमाणू म्हणतात, ठीक आहे. नंतर इथे योगाभ्यासाद्वारे आपण प्राप्त झालेल्या ज्ञानाला काय म्हणतात? योगच प्रत्यक्ष म्हणतात. सप्रकारकम ज्ञानम सविकल्पम हे काय? हे सविकल्पकम हे काय? त्याचं सूत्र आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट MCQ येते. प्रत्यक्षम तू खलु स्वयं इंद्रिये डॅश 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 मनसह च उपलभ्यते. परमार्शजन्य ज्ञानाला काय म्हणतात? अनुमिती म्हणतात. नंतर अनुमितीकरणम अनुमानम हे वर्णन कोणी केले आहे? तर हे वर्णन तर्कसंग्रहाने केलेलं आहे. हेतूचे प्रकार किती सांगितले? तर हेतूचे 2 प्रकार सांगितले आहेत, ठीक आहे. नंतर ऐतिह्य प्रमाणाचा समावेश कशात झालेला आहे? शब्दामध्ये केलेला आहे, ठीक आहे. द्विविधमेव खलु सर्व साध्य हे सूत्र कोणी सांगितलेले? तर चरकांनी सांगितलेले आहेत. नंतर ज्ञानाच्या उपलब्धी साधनांना काय म्हणतात? हेतू म्हणतात. बौद्ध दर्शनाने प्रमाणाची संख्या किती सांगितलेली आहे? 2 सांगितलेली आहेत. यदर्थ विज्ञानम सा प्रमाहा हे काय सूत्र आहे? प्रमा हे काय सूत्र आहे? तर सूत्रामध्ये तुम्ही काही सांगू शकणार नाही, जे सूत्र आहे ते आहेतच, ठीक आहे. थोडं तुम्ही अर्थ समजून घेऊ शकता. वाक्यातील शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ काढणे म्हणजे काय आहे? जहलक्षणा म्हणतात. यालाच काय म्हणतात? जहलक्षणा म्हणतात, ठीक आहे. युक्ती प्रमाणाद्वारे सिद्ध केलेल्या कल्पनांना काय म्हणतात? सम्यक योग म्हणतात. संज्ञा संधी संबंध ज्ञानाला काय म्हणतात? उपमिती म्हणतात. नंतर उपमीयते अनेन इति उपमानम तर काय? उपमीयते अनेन इति उपमानम. नंतर स्याद्वाद हे कशाचा पर्यायवाद आहे? पर्याय नाव आहे. हा अनेकांतवादचा पर्याय आहे, ठीक आहे. नंतर पिंडपाकवाद हे कशाचे? हा कोणत्या दर्शनाने सांगितलेला? हा न्याय दर्शनाने सांगितलेला आहे. नंतर इथे बौद्ध दर्शनाने कोणत्या वादाला मान्यता दिलेली? संघातवादाला. नंतर भ्रमालक मिथ्या ज्ञानाचा समावेश कशामध्ये होते? विवर्तवादामध्ये होते, ठीक आहे. नंतर येते कालः पुनः देश हे काय? सूत्र आहे. नंतर सांख्य दर्शनाने इंद्रियांना अहंकारिक मानले आहे. तर काय? सांख्य दर्शनाने इंद्रियांना काय मानलेले? तर अहंकारिक मानले आहे. नंतर इंद्रियांचा विषयांसोबत होणारा सन्निकर्ष हा किती प्रकारचा असतो? 6 प्रकारचा असतो. नंतर अध्यव्यवसाय ही कशाची वृत्ती आहे? बुद्धीची वृत्ती आहे. तर्कसंग्रहाने अनुमान प्रमाणाचे किती भेद सांगितलेले? तर 2 सांगितलेले आहेत. नंतर अविनाभाव संबंध व्याप्ती हे सूत्र पूर्ण करा. नंतर हेत्वाभासाचे तर्कसंग्रहानुसार किती प्रकार येतं? तर हेत्वाभासाचे तर्कसंग्रहानुसार 5 प्रकार येतं. आता तुमचं काम काय म्हणते? आता तुमचं हे जे मी तुम्हाला MCQ सांगितलेले तर हे नाही का आपले मॉडेल क्वेश्चन पेपर हे सर्व तुम्ही बघितले असतील. हे तुम्ही फक्त विषय काय तुम्हाला हे सर्व हिंदीमध्ये दिलेलं असेल. आता माझा फोकस पूर्ण आहे की जे पण कंटेंट आहे तुम्हाला मराठीमध्ये केला पाहिजे. कारण की काय होते आपली फर्स्ट लँग्वेज तुम्ही इतके दिवस झाले मराठीमध्ये शिकता. आता तुम्ही हिंदीमध्ये काय होते माहिती आहे? ते रिकॉल करायला थोडंसं लक्षात ठेवायला थोडं अवघड जाते. तर मी हे तुमच्यासाठी नाही का मी पूर्ण ट्रान्सलेट केलेलं आहे. तर थोडंसं तुम्ही त्याचा फायदा घ्या. हे तर काय तुम्हाला कुठं पण अवेलेबल भेटतील. हे क्वेश्चन काय माझे स्वतःचे बनवेल नाही तर MCQ. आज मी स्वतःचे MCQ बनवू शकलो असतो पण त्याला टाईम टेकिंग आहे, सर्व गोष्टी येतात. तर मला वाटत नाही की जर का आपल्याला ऑलरेडी रिसोर्सेस अवेलेबल आहेत, सर्वजण जर का त्याचा वापर करत असतील तर आपण वापर करण्यात त्याचं काय वाईट आहे? आपलं काम काय बनते? माझं काम हे फक्त की तुम्हाला नाही का चांगल्यात चांगला कंटेंट दिला गेला पाहिजे आणि ते पण मराठीमध्ये. कारण की आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं असेल तर हिंदीमध्ये झालं, मराठीमध्ये पण झालं. आता भरपूर येतं कोर्सेस लॉन्च करतात, जे वेगवेगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यात नाही का आपल्याला नाही पडायचं. आपल्याला सर्व जे मला गरजेचं वाटते की नाही तुम्हाला मराठीमध्ये दिलं पाहिजे. जे पण आपल्याला मराठी जी ऑडियन्स आहे ही खूप सारी आहे पण त्याच्याकडे कोणी इतकं ध्यान देत नाही. सर्व कामापुरतं देतात. बाकी फ्रीमध्ये तर कंटेंट अवेलेबल करणं तर खूप कठीणच आहे. पण तरी मी माझ्या मेहनती आता माझं थोडासा प्रॉब्लेम चालू येतं. माझे पण पेपर्स येतं, मला पण बाकीच्या गोष्टी मॅनेज करायच्या. तर आता सर्व गोष्टी मी करत आहे कवर. तुम्ही फक्त काय करा, आता हे जे MCQ येतं हे तुम्ही एकदा बघून घ्या. तुम्ही सर्व एक वेळ एक्झामला जायच्या आधी पण बघून घ्या, ठीक आहे. बाकी तुम्हाला काही प्रॉब्लेम असले, डाऊट असला तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा. पदार्थ विज्ञानचे आपण सर्व लेक्चर घेतलेले आहेत.
पेपर 1 जर का तुम्ही हाऊ टू पास सिरीजमध्ये मी आहे का तिच्यात नाही का पदार्थ विज्ञानचे प्रत्येक विषयाचे पास कसं करायचं, त्यामध्ये तिन्ही इयरचं लास्टचे 3 पेपर आहेत आपले NCICM ब्लूप्रिंटनुसार, त्या सर्वांचं मी तिच्या डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेलं आहे. आणि तुम्ही जर का बघसाल तर पदार्थ पेपर 2 जे मी ॲनालाइज केला होता, जे मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले होते तसेच क्वेश्चन आले, तर तेच क्वेश्चन आले तर म्हणजे तुम्हाला काहीच घाबरायचं काम नाही. जे मी सांगितलेलं, जे आधीपासून फॉलो करत त्यांना माहीत आहे की मी जे सांगितलेलं आहे हे फक्त याचंच नाही म्हणत मी, संस्कृतमध्ये पण मी जे सांगितलं तेच आलेलं आहे. तर जे क्वेश्चन मी प्रॅक्टिस करून घेतले, तर कोणी तुम्हाला ट्रान्सलेशन शिकवत नाही. मी संस्कृतमध्ये सेंटेन्स कसे बनवायचे, ट्रान्सलेट कसं करायचं, आपल्याला संस्कृतमधून मराठीत ट्रान्सलेट कसं करायचं ह्या गोष्टी शिकवल्या. संहितामध्ये मी पूर्ण तुम्हाला अध्यायानुसार केलं, त्याची रिव्हिजन घेतली, 1 शॉट दिले, तुम्हाला रिव्हिजन करून घेतली, सर्व गोष्टी करून घेतल्या. त्याच पद्धतीने नाही का पदार्थ विज्ञान कसं माहिती आहे का, मेजरली सर्वजणांना येतो, पण जे सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला वाटलं की नाही आज गरज आहे विद्यार्थ्यांना, तर आज मी हे व्हिडिओ अपलोड करत आहे. ठीक आहे, आता तुम्ही हे बघून घ्या, एक वेळ तुमचा सर्व होईल. तुम्ही एवढं जरी करून गेले तर आरामात तुमचे 10 ते 12 MCQ बरोबर येतात, सफिशियंट येतं तुम्हाला. ठीक आहे, ज्यानं अजून चांगले केलं तुमचे 15, 16, 17पर्यंत पण तुमचे MCQ बरोबर येऊ शकतात. ठीक आहे, तर तुम्ही फक्त फॉलो करा. हे तुम्हाला कंटेंट तुम्हाला व्यवस्थित दिलं गेलेलं आहे. बाकी टेलिग्राम ग्रुपवर याच्या नोट्स वगैरे तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.